जवळजवळ 60 का 70 आवृत्त्या झाल्या आहेत. ऑनलाईन झालंय, ईमेल मग झालंय, जवळजवळ लाखो लोकांनी ते वाचलंय. अजूनही लोक वाचतात आणि त्याचे मला रिस्पॉन्सेस येतात. माझं दुसरं पुस्तक आहे ते पुन्हा श्री गणेशा, ज्याच्यामध्ये माझा बिझनेस $200 मिलियन बिझनेस पूर्ण रसातळाला गेला अमेरिकेच्या 2010च्या मंदीमध्ये. आणि त्याच्यावर नैराश्यामधून परत वरती येऊन परत तो बिझनेस पूर्वीसारखा उभा केला. त्याची गोष्ट जी माननीय भडकमकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. खरं तर या ठिकाणी माझंही एक पुस्तक प्रकाशित होणार होतं, परंतु माझ्याकडनं उशीर झाला आणि त्यामुळे ते होऊ शकलं नाही. पण ते लवकरच होईल आणि चपराक प्रकाशनतर्फेच ते होईल असं आपण ठरवूयात आणि ते नक्की होईल. हा खूप आनंदाचा क्षण आहे, कारण लेखकांनी कितीही पुस्तकं लिहिली तरी त्या नव्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा जो क्षण असतो तो त्याच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशना इतकाच त्याला मोलाचा असतो आणि महत्त्वाचा असतो. आणि विशेषतः साहित्य संमेलनामध्ये साहित्य रसिक संपूर्ण महाराष्ट्रातनं जेव्हा आलेले असतात तेव्हा त्यांच्या समोर पुस्तकाचं प्रकाशन करणं म्हणजे एकाच वेळेला ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचणं असा त्याचा अर्थ असतो. त्याच्यामुळे तो खूप आनंदाचा क्षण असतो. आणि हा आनंदाचा क्षण घनश्याम पाटील आणि त्यांच्या सगळ्या टीमनी या ठिकाणी इतक्या सुंदर रीतीने एक सोहळा असल्यासारखा साजरा केला, तोही खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्याबद्दल त्यांचे लेखकांच्या वतीने आणि आम्हा वाचकांच्या वतीने मी आभार मानतो. सर्व लेखकांचं मी अभिनंदन करतो. आणि ज्या प्रमाणामध्ये पुस्तकं प्रकाशित होत आहेत आणि आवृत्त्या निघत आहेत तर मला असं वाटतं की आता आपण असं म्हणणं थांबवलं पाहिजे की लोक वाचत. ही अफवा आहे आणि ती न वाचणाऱ्या लोकांनीच पसरवलेली आहे. लोक वाचतायत, लोक नवीन आवृत्त्या पुन्हा हे करतायत, इतरांना भेट देत आहेत. त्याचंच मला असं वाटतं की हे फलित आहे असं या ठिकाणी दिसतंय. तर सर्व लेखकांचे मी अत्यंत मनापासून आभार मानतो. आणि ही संधी आणि हा सन्मान मला मिळाला त्या पुस्तकांचं प्रकाशन करायचा, तर मला नेहमी असं वाटतं की एक निमित्त म्हणून आपण मी या ठिकाणी आलेलो आहे किंवा पण हा माझ्या दृष्टीने सुद्धा खूप मोठा सन्मान आहे आणि तो आपण मला दिला याच्याबद्दल मी अत्यंत मनापासून आभार मानतो. पुस्तकं माणसाने लिहित राहावीत आणि ती लोकांनी वाचत राहावं. मला असं वाटतं की पुस्तकं लिहिण्यातून आणि वाचनातूनच समाज बदलत जातो, हेच एक सत्य आहे. धन्यवाद. मंच माझ्यासमोर बसलेले लेखक श्रोता, आत्ता भडकमकर साहेबांनी जे प्रकट केलं तेच माझं म्हणणं आहे. अतिशय आनंदाचा क्षण असतो कोणत्याही लेखकाला आपलं पुस्तक प्रकाशित होणार आहे. आणि मला खरंच मगाशी पण बोलायचं होतं या तरुण मुलाचं, इतक्या प्रगल्भ मुलाचं मी किती कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे. इतक्या वर्षांपासून आम्ही लिहितो आहोत, परंतु आमच्या लेखनाची दखल वाचकांनी जशी घेतली तशी प्रकाशकांनी घेतली नाही. ही सर्वसाधारण लेखकाची खंत असते, परंतु ती खंत याच्यापर्यंत पोचली किंवा कसं ठाऊक नाही. परंतु चांगल्या लेखकांना पुढे आणण्याचं अतिशय काम समर्थपणे केलं ते घनश्याम पाटील या व्यक्तीने. चपराक खूप पुढे जाईल याच्यात मला शंका नाही, कुठलीच शंका नाही. त्याला नुसतं लेखकांनी नाही तर सर्वसामान्य वाचकांनी सुद्धा त्याला तेवढाच साथ दिली आहे. त्याचे संबंध पाहता तो खूप पुढे जाणार आहे. आणि म्हणजे मी सगळ्यांचेच आभार मानायचे, तुम्ही सगळ्याला तिथे पण आणि या संस्थेने किंवा या मराठी साहित्य परिषदेने जी संधी दिली आम्हाला याच्यासाठी त्यांचे आभार. आणि खरंच घनश्याम तुझा खूप हा माझ्यापेक्षा खूप लहान आहे, याला मी आशीर्वाद देऊ शकतो इतका लहान आहे. मला खरंच याला आशीर्वाद द्याविषयी वाटतं. खूप पुढे जाईल. तुम्हा सर्वांचे आभार. डॉक्टर साहेब कुठे गेले? हां, ते वेळ काढून आले मला याचे खूप खूप धन्यवाद तुमचे. ईश्वर करे आणि सगळ्यांची खूप खूप प्रोग्रेस हो. हीच ईश्वर चरणी खूप. कुठल्याही पुस्तकाच्या प्रकाशनाला जाणं हा माझ्या आनंदाचा भाग असतो. आणि हा तरुण मित्र माझा मित्र असल्यामुळे कुठेही मला दिसलं की तो स्टेजवर बोलवतो याचं, आणि मी येतो तर काय मोठं काम करतोय. आणि विशेषतः नवीन लोकांची पुस्तकं काढणं ही रिस्क असते,
आणि ते सुद्धा कधी काळी नवोदित होते आणि नवोदितांचं दुःख आणि सुख काय हे त्यांना माहीत असल्यामुळे हे सुखाचे कार्यक्रम तो वेळोवेळी करत जावं आणि जमल्यास मला पण बोलवत जावं अशा तुम्हा सगळ्यांना सदिच्छा देतो. आणि फार वेळ लांबवण्यामुळे बरं नाही का, तुला पुस्तक प्रकाशन कुठे करताय याची इच्छा आहे, म्हणून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. नुसतेच रुग्णांचे डॉक्टर नाहीत तर शब्दांचे आणि भावनांचेही डॉक्टर आहेत. निसर्गामध्ये खूप मनापासून रमणारे आणि केलेले प्रवास हे खूप छान शब्दामध्ये सामान्यांपर्यंत पोहोचवणारे डॉक्टर संदीप श्रोत्री आज व्यासपीठावर उपस्थित. मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. थोडा उशीर झाला त्याबद्दल मी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो आणि ज्यांची पुस्तकाची प्रकाशन आत्ता इथं झालेली आहे त्या सर्वांचं अभिनंदन आणि आवृत्त्या याव्या यासाठी शुभेच्छा मी देतो. चपराकचे घनश्यामजी याच प्रसंगी इथं मगाशी येऊन गेलेले अभिराम भडकमकर, रविप्रकाश कुलकर्णी, व्यासपीठावरील या उपक्रमाचे जे संयोजक आहेत ते श्रीराम नानर, सूत्रसंचालिका जान्हवीताई जोशी, या सर्वांच्या पुढाकारानं आपण काल, आज आणि उद्या पुस्तक प्रकाशन इथं करणार आहोत. आणि मगाशी अभिरामनी म्हटल्याप्रमाणे हा क्षण लेखकाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असतो. कितीही उपस्थिती असो किंवा कोणतेही व्यासपीठ असो, आज तुम्हाला नशिबानं साहित्य संमेलनाचं व्यासपीठ मिळालेलं आहे आणि ज्यासाठी अनेक लोक धडपडत असतात ते व्यासपीठ तुम्हाला मिळालेलं आहे. तुमच्या पाठीशी नक्कीच मोठ्या दांडग्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. एक पुस्तक लिहिणं हे 1% इन्स्पिरेशन असतं आणि 90% परस्पिरेशन असतं असं म्हणतात. आणि त्यामध्ये सर्वात मोठा वाटा लेखकाला वाचकापर्यंत पोहोचवण्याचा मध्ये प्रकाशकाचा असतो. मग त्यामध्ये संपादन आहे, सुंदर सुंदर चित्र काढणारी, ते नटवणारी थटवणारी मंडळी आहेत. ते पुस्तक तुमच्या हातात मिळाल्यानंतर ते डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी, त्याचं प्रसार करण्यासाठी, प्रकाशन म्हणजे प्रकाशात आणणारा जी संस्था असते ती प्रकाशन संस्था, तर त्यासाठी जी यंत्रणा आहे ती राबवणारी ही लोक असतात ज्यांना खरोखर तळमळीनं वाचक हे पुस्तक कसं वाचेल याची काळजी लागून राहिलेली असते. मग त्यासाठी स्वतःची पदरमोड करतात. तुम्हाला वाटतं 30% 40% कमिशन असतं, पण तेही त्यांना अनेकांना द्यावं लागतं. हा माझा अनुभव आहे. तर पुन्हा एकदा मी घनश्यामजींचे आभार मानतो आणि उपस्थित सर्व लेखक, नवोदित लेखक आणि इथले संयोजक या सर्वांचे मी आभार मानतो, कारण त्यांच्यामुळं मला इथं आज संधी मिळाली थोडीशी आपल्याशी बोलायची. प्रत्येक पुस्तक काही मी हातात घेतलेलं नाही, त्याबद्दल वाचन केलं नाही, पण नक्की मी ही आधी नानर सरांच्याकडनं मी घेईन आणि ती पुस्तकं वाचेन. धन्यवाद. आजच्या सत्रामध्ये जवळजवळ आपण 15 पुस्तकांचं प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हिरंब कुलकर्णी सर यांचं मी प्रकाशन कट्ट्याच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष माननीय रवींद्र शोभणे सर या ठिकाणी उपस्थित राहिले होते. त्यांच्या हस्ते आपण काही पुस्तकांची प्रकाशनं घेतली. त्यांचंही मी प्रकाशन कट्ट्याच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. ज्येष्ठ नाटककार किंवा नाटक लेखक अभिराम भडकमकर सर तेही या ठिकाणी या कट्ट्यावरती उपस्थित राहिलेले होते. तर या प्रकाशन कट्ट्याच्या वतीने मी भडकमकर सरांचे पण मनपूर्वक आभार मानतो. विचार मंचावरती डॉक्टर संदीप श्रोत्री सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी आपणा सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर नानर सर, मोरे सर, कुलकर्णी सर आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री चिटणीस सर आणि घनश्याम पाटील सर या ठिकाणी आहेत आणि आमचे सर्व प्रकाशन समितीचे सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर जोशी मॅडम यांनी आत्ताच्या सत्राचं चांगल्या पद्धतीनं सूत्रसंचालन केलं. मी पुन्हा एकदा या सर्व मान्यवरांचं आणि ज्या लेखकांची पुस्तकं प्रकाशित झाली त्यांचंही मनपूर्वक आभार मानून हा प्रकाशनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. यानंतर दुसरं जे सत्र आहे ते आपण 12 वाजता. धन्यवाद. हा रंजक इतिहासाचा ऐकायला बरा वाटतो. याच्यापेक्षा राजे फार मोठे होते आणि त्या भागाकडे मी जास्तीत जास्त लक्ष आभार मानतो. सगळ्यांच्याच अतिशय आभार मानतो आणि माझ्या गावातून आलेले जे सगळे लोक आहेत त्यांचेही आभार मानून मी थांबतो.
अरुण माने सरांचं पुस्तक एक मिनिट. या ठिकाणी 99व्या साहित्य संमेलनामध्ये माझी शेती माझी माणसं हे साहित्य परिषद शाखा हिमतपूर या संस्थेचा मी अध्यक्ष आहे आणि हा एक वाटते. आणि या निमित्तानं सेंद्रिय शेती गेली 12 वर्ष आम्ही करतोय, त्याचा संदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये जावा, राज्यामध्ये जावा म्हणून हे पुस्तक मी गेली 5 महिन्यापासून तयार करतोय. आणि आज योगायोगानं साहित्य संमेलन असल्यामुळे त्याचं प्रकाशन झालं. त्याबद्दल मी विनोद कुलकर्णी साहेब, मिलिंद जोशी साहेब, यानंतर सुनीताराजे पवार आणि साहित्य महामंडळाचं खूप खूप आभार मानतो. ब्रेलची 5 पुस्तकं चपराक प्रकाशनने प्रकाशित केली. वैविध्यपूर्ण विषयावरील अनेक पुस्तके येत आहेत. जवळपास 110 पुस्तकांचं प्रकाशन झालं आहे. त्यापैकी 40 पुस्तकं चपराक प्रकाशनची आहेत. आजसुद्धा आपण इथं जी पुस्तकं प्रकाशित केली, महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या भागातून लेखक आलेले आहेत. साहित्य संमेलनाचं एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो आहे की ही जी पुस्तकं आहेत ते अगदी 2-2 मिनिटात आपण प्रकाशन घेतलेलं आहे. जे पाहुणे आहेत त्यांना ते पुस्तक वाचणं चालणं इतकंसुद्धा आपण वेळ दिलेला नाही आहे. पण पुढच्या वर्षभरामध्ये साताऱ्यातल्या दीपलक्ष्मी पतसंस्था शिरीष चिटणीस यांच्या वतीनं या व्यासपीठावर ज्या पुस्तकांचं प्रकाशन झालं आहे, वर्षातला एक दिवस लेखकाच्या सोयीनुसार साताऱ्यात आपण त्या पुस्तकावर परिसंवाद ठेवतो आहे, चर्चासत्र ठेवतो आहे. त्यामुळं सगळ्या लेखकाचं अभिनंदन करतो. आज प्रमोदभाई शिंदे आहेत, दीक्षित सर आहेत, राजा दीक्षित सर आहेत, विश्वास वसेकर सर आहेत, अशा इतक्या मोठ्या मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. ही खरोखरी आपल्या सगळ्यासाठी आनंद आणि अभिमानाची बाब आहे. आदरणीय दीक्षित सर आता आपल्याला खूप मार्गदर्शन करतील. साहित्यप्रेमी बंधू भगिनींनो, खूप अचानक मी या कार्यक्रमाला आलेलो आहे. जे आमचे मित्र शिरीष चिटणीस यांनी मला सांगितलं होतं की तुमच्या हस्ते 25 पुस्तकांचं प्रकाशन करायचं आहे, पण त्याच्या वेळेच्या बाबतीत काहीतरी गोंधळ होता. आणि आमचे मित्र घनश्याम पाटील की जे अतिशय धडाडीने अतिशय उत्तम दर्जाची पुस्तकं आणि चपराक हे त्यांचं नियतकालिक पण आहे, ते फार चांगल्या रीतीने एक पुरोगामी दृष्टी ठेवून प्रकाशन व्यवसायाच्या विकासाचा नेहमी विचार करणारे असे ते प्रकाशक आहेत. आणि त्यामुळे त्यांनी प्रकाशित केलेला हा संच आज माझ्या हस्ते प्रकाशित होणं साहित्य संमेलनामध्ये हे एका परीने माझंसुद्धा भाग्य आहे. ते आमचे सगळे मित्र आहेत, चांगले झाले. आमचे पुणे विद्यापीठातले साहित्य पुणे विद्यापीठातले ते अधिष्ठाता आहेत आणि फार मराठीचे उत्तम अभ्यासक आहेत. आमचे कवी मित्र आहेत, विश्वासराव, मनशक्ती, सगळे लोक इथे मान्यवर आहेत सगळे. आणि मनशक्तीच्या तर्फे केलं जाणारं काम हे अतिशय उल्लेखनीय आहे. आपल्या उपस्थितीने सांगतो, तोडगोल मॅडम आता मला मगाशी भेटल्या त्या, तर असा हा सगळा फार छान असा योग आलेला आहे. आणि साहित्य संमेलन हे संस्मरणीय कशामुळे होतं, तर केवळ मुख्य कार्यक्रमामुळे होत नाही, तो तर असतो महत्त्वाचा, त्यात काही शंकाच नाही. संमेलनाध्यक्षांचं भाषण आणि संबंध तो उद्घाटनाचा कार्यक्रम यासाठी तर आपण येतो सगळीकडे. पण मला असं वाटतं की त्याच्या व्यतिरिक्त साहित्य संमेलनाचं एक महत्त्व आहे. आणि ते महत्त्व हे आहे की अगदी खेड्यापाड्यापर्यंतचा सामान्यातला सामान्य समजला जाणारा पण रसिक असणारा, वाचनाची आवड असणारा, काही जणांची या गोष्टींची नव्याने ओळख झालेले असे लोक, आदिवासी पाड्यापर्यंतचे, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत हे सगळे जे लोक आहेत हे साहित्य संमेलनात एकत्र येतात. सगळ्यांचा सुरेख असा संवाद होतो. आणि म्हणून औपचारिक संवादाच्या जोडीला होणारा अनौपचारिक संवाद हा सुद्धा खूप महत्त्वाचा असतो.
मी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळात अध्यक्ष होतो आणि त्यात मी विश्वकोशाबद्दल असं म्हटलेलं होतं की हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचं माध्यम आहे. तर मला असं वाटतं की ज्ञानाचं लोकशाहीकरण आपण जे केलं हे आहे, हे ज्ञानाचं लोकशाहीकरण आहे आणि त्याचा जो प्रत्यय येतो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, आनंदाचा आहे. तेव्हा हे जे आहे म्हणजे मराठी साहित्याची चळवळ ही आता शिवारापर्यंत जायला लागली. त्यामुळे शिवार संमेलनं, शेकोटी संमेलनं अशी सुद्धा आता भरायला लागले. हे मला एक प्रसादचिन्ह वाटतं. आणि खरं म्हणजे पुणे विद्यापीठाचा इतिहास लिहिला तेव्हा मी असं लिहिलं होतं की आमचा जो उंच मनोरा आहे मुख्य इमारतीचा, तो मनोरा हा केवळ 4 विद्वानांनी एकत्र बसून इतरांना अनाकलनीय असणारी चर्चा करण्याचा हस्तिदंती मनोरा नाही, तर खेड्यापाड्यापर्यंत पसरलेल्या आमच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या टेहळणीचा बुरुज आहे. नेमकी त्याचीच आठवण मला इथे येते की साहित्य संमेलनाचा उद्देश हा सुद्धा तोच आहे आणि यासारख्या कार्यक्रमांमुळे तो उद्देश सफल होतो. म्हणून आपण इथे एकत्र जमलो, आपण मला बोलवलं, हा मान दिला, याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. पुढच्या आपल्या साहित्यिक निर्मितीसाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. मला जरा माफ करावं लागणार आहे कारण माझा पुढचा एक कार्यक्रम सातारमधले 90 वर्षाचे साहित्यिक आहेत, आजारी आहेत, मला भेटायला वेळ घेतली त्यांची, जायचं आहे. त्यामुळे आपली रजा घेतो. धन्यवाद. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलताना मला अतिशय आनंद होतो आहे. आदरणीय व्यासपीठ माझ्या मागे आहेच आणि समोरचं आदरणीय सभागृह. पुस्तकाच्या निर्मितीचा हा प्रवास अतिशय आनंददायी, म्हणजे सुरुवातीला तो सर्जनशीलतेच्या मार्गावरून जाताना अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारची हुरहुर की आपलं पुस्तक व्यवस्थित होईल की नाही, चित्र कसं असेल, या सगळ्या प्रक्रियेमधून लेखक जात असतो तसं प्रकाशकही जात असतात. चित्रकारही या पुस्तकांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या सगळ्यांचा हा सगळा महोत्सव आहे. पुस्तकांची निर्मिती ही अतिशय महत्त्वाची अशासाठी आहे की संस्कृतीची वाहक म्हणजे खरं म्हणजे पुस्तकं आहेत, भाषेची वाहक आहेत ती, आणि आपल्या सगळ्या जगण्याचा सगळा आधार, आपल्या भाषेचा आधार म्हणजे ही सगळी पुस्तकं आहेत. आणि या पुस्तकाच्या निर्मितीचा हा महोत्सव इथे कालपासून साजरा होतो आहे. कालही मी ह्या कार्यक्रमाला आले होते. अतिशय नियोजनबद्ध आणि सगळ्यांना न्याय देणारा, सगळ्यांना सामावून घेणारा असा हा सर्वसमावेशक प्रकल्प इथे झालेला आहे. आणि मगाशी राजा दीक्षित यांनी सांगितलं की ज्ञानाचं लोकशाहीकरण करणं हे साहित्य संमेलनाचं उद्दिष्ट असलं पाहिजे आणि आजच्या निमित्ताने हे ज्ञानाचं लोकशाहीकरण होतं आहे आणि त्याचे आपण साक्षीदार आहोत. त्याचा आनंद व्यक्त करते आणि माझे 2 शब्द थांबत. सूचना करायची आहे की तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचा फोटो आणि एक बातमी तयार करून आपापल्या भागातल्या वर्तमानपत्राकडे द्या आणि व्हॉट्सअपवर सुद्धा टाका. पुणे विद्यापीठाच्या अभ्यासचे अध्यक्ष म्हणजे मला वाटतं पुणे विद्यापीठाचे सर्वाधिक तरुण अध्यक्ष आहेत संदीपजी सांगळे, ते या प्रकाशन कट्ट्याची सन्माननीय व्यासपीठ 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मित्रो, अतिशय प्रतिष्ठेचं हे व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठाचे आमचे प्रमुख असलेले चपराक प्रकाशनचे, लाडोबा प्रकाशनचे सर्वेसर्वा एक उत्तम समीक्षक म्हणून ज्यांना खऱ्या अर्थाने साहित्याची जाण आहे असे आमचे मित्र घनश्यामजी पाटील, सर्व लेखक मंडळी, सगळ्यांचं नाव आता वेळ घालवत नाही, संयोजन समितीचे सर्व माझे सहकारी मित्र, अतिशय प्रतिष्ठेचं हे व्यासपीठ आहे. जी आपली प्रतिभा असते, जो आपला लेखनाचा संस्कार असतो, ज्या माध्यमातून आपण या ठिकाणी व्यक्त होत असतो, या साहित्याच्या रूपानं खऱ्या अर्थानं आपण मराठी सारस्वत, आमच्या सारस्वत सगळे खऱ्या अर्थाने मराठी साहित्यामध्ये उत्तम अशी भर घालत असतात. मला खात्री आहे आणि विश्वास आहे की वेळ जरी तुम्हाला थोडा मिळाला असला तरी या व्यासपीठावर जे प्रकाशन या ठिकाणी झालं ते अतिशय प्रतिष्ठेचे, भले 1 सेकंद असू देत,
शेवटी तुमच्या त्या लेखनाला, तुमच्या त्या सर्जनशीलतेला, तुमच्या त्या प्रतिभेला खऱ्या अर्थाने हा सलाम या ठिकाणी दिला जातो. ती मोहोर या निमित्ताने इथं उमटवली जाते. आता आपण लेखक म्हणून, एक कलावंत म्हणून, एक प्रतिभासंपन्न कलावंत म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे. जेव्हा आम्ही अभ्यास मंडळाच्या माध्यमातून काम करत असतो, विद्यापीठाच्या व्यासपीठावर प्रकाशित झालेली पुस्तके निश्चितपणे दर्जेदार आहेत, निश्चितपणे खऱ्या अर्थाने मराठी साहित्यामध्ये मौलिक भर घालणारे आहेत. आणि अशीच अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अशीच पुस्तकं, असेच ग्रंथ, असंच साहित्य आम्हाला देखील या ठिकाणी मिळत असतं. निश्चितपणे या सगळ्या ग्रंथांचा योग्य त्या पद्धतीने आम्ही अभ्यास करून खऱ्या अर्थाने अभ्यासक्रमामध्ये सुद्धा कसे ग्रंथ समाविष्ट केले जातील, अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना कशी चालना देता येईल, हा आम्हा सगळ्यांचा प्रामाणिक प्रयत्न असेल. एवढ्याच सदिच्छा मी 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला देतो आणि थांबतो. धन्यवाद. घनश्यामजी. धन्यवाद घनश्यामजी. आदरणीय व्यासपीठ आणि माझे सगळे साहित्यप्रेमी मित्र, अशा पद्धतीचं पुस्तक कुणाचंही आज ज्या लेखकांची पुस्तकं प्रकाशित झाली त्यांच्या दृष्टीनं हा आयुष्यात एखादा येणारा प्रसंग आहे, ती संधी आहे आणि ही संधी आम्हाला मिळवून दिली. त्यासाठी 99व्या मराठी साहित्य संमेलनाचे संयोजक आणि घनश्याम पाटील यांचे ऋण मी व्यक्त करतो. सगळ्या लेखकांतर्फे माझ्या व्यक्तिगत पुस्तकाबद्दल बोलून मी विनाकारण वेळ घात नाही करतो, बाकीच्या लोकांवर अन्याय होईल. पण तुम्ही निश्चितपणे हे बाकीच्या पुस्तकांतर्गत हे पुस्तक अनुभव कथन जे आहे ते अतिशय रंजक आहे. मी 36 वर्ष इन्स्टिट्यूटमध्ये, फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं, जिथं खूप मोठे मोठे कलाकार, तंत्रज्ञ तिथं ट्रेन झालेले होते आणि त्या अनेक लोकांना, अगदी संजय लीला भन्साळीसारख्या किंवा रेसूल पकोटीला घडताना मी पाहिलेलं आहे आणि ते सगळे अनुभव कथन त्याच्यामध्ये आहे आणि हे रंजक तुम्हाला निश्चित वाटेल. इन्स्पिरेशनसुद्धा तुम्हाला मिळेल. मी अगदी खालच्या थराला तिथं नोकरी सुरुवात केली आणि प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून तिथून निवृत्त झालो. हे पण सगळ्यांना, अनेक लोकांना इन्स्पायरिंग होऊ शकू शकतं. एवढे माझे 2 शब्द बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. माझी संघर्ष गाथा आणि आता हे पुस्तक लिहिलेलं आहे. अतिशय उद्योजकांना आणि कसोशीने कसे प्रयत्न करायचे या संदर्भात त्यांनी सगळं आपलं मनोगत मोकळं केलेलं आहे आणि त्यांच्या मिसेस यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, संपादित केलेलं आहे. तर मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पुस्तक प्रकाशित करावं. आणि या पीठावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व साहित्यप्रेमी सर्वांना माझा मनापासून नमस्कार. आता माझी संघर्ष गाथाविषयी थोडंसं. एका कोल्हापूर जिल्ह्यातल्या नरसोबाच्या वाडीजवळच्या टाकळी गावातून, छोट्याशा गावातून सातारपर्यंत येऊन एक यशस्वी उद्योजक होणं ही फार मोठी कष्टाची किंवा जबाबदारीची गोष्ट होती आणि त्याच्यामुळं मी ते पुस्तक त्यांच्याविषयी लिहिलं. आमचे नातेवाईक, पार्टनर आणि स्टाफ यांच्याकडून त्यांचं मनोगत मागवून घेतलं आणि या सगळ्याचं एकत्रित करून अरुणोदय हे त्यांच्या 61ला पुस्तक प्रकाशित केलं. पण त्याच्यानंतर पुढची 15 वर्ष हा माणूस काम करतोच आहे, पुढे जातोच आहे. मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं, तुला रगडे भीती कशाची, परवा मी कुणाची, असं म्हणत प्रत्येक अडथळ्याला तोंड देत, कोरोनासारख्या आव्हानाला तोंड देत या माणसाची वाटचाल पुढं चालू राहिलेली आहे. आणि म्हणून आता आज अमेठी युनिक, अजिंक्य, साई हे साताऱ्यातले युनिट आणि पिरंगुटमध्ये अक्षय एंटरप्राइजेस, चाकण MIDCमध्ये सॅन इंडस्ट्रीज, परत प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट, अक्षय कॉम्प्युटर सर्व्हिसेस या सगळ्या फ्रंटवर हा माणूस लढतोय. आणि म्हणून मला वाटलं की आता 60-65 वय झालं की आता काय राहिलं, आमचं झालं सगळं, असं म्हणत हात्यावर टाकून देणारे मी खूप जण बघितले. त्याच्यानंतर अगदी छोटी गोष्ट, परीक्षेत नापास झालो, पेपर अवघड गेला, नाहीतर काय आईवडिलांनी मोबाईल नाही दिला, आज काय प्रेमभंग झाला, आज काय माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला सोशल मीडियावर जास्त लाईक्स मिळाले, इतक्या छोट्या गोष्टींनी धडाधड आत्महत्या करणारी
तरुण पिढी मी बघते आहे आणि म्हणून या पिढीसाठी काही झालं तरी हारायचं नाही, पुढं चालत राहायचं आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं हे सांगण्यासाठी म्हणून हा सगळा पुस्तक प्रपंच. आज तुम्ही हे पुस्तक प्रकाशित करायला अरुण जाधव लिखित संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप आभारी आहे. सर्वांना नमस्कार. मी मंदा आष्टेकर. आत्ता जर ताई म्हणाल्या ना की धडाधड तरुण मुलं आत्महत्या करतात, माझी एक कथा तशीच आहे. अभिनय असं का केलं, तर त्यामागं काय पार्श्वभूमी होती आणि त्याला असं का करावं लागलं. मीडियानं किंवा आपल्या एकूण सगळ्या लोकांनी, शैक्षणिक संस्थांनी याकडे बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे की आपल्या हॉस्टेलमध्ये काय चाललं आहे, आपल्या कॉलेजमध्ये काय चाललं आहे. तर याच्यावर एक विशेष कथा माझी आहे. दुसरी गोष्ट, मी एका छोट्या शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका असल्यामुळं मुलांच्या निष्पाप वृत्तीचा एक माझ्यावर प्रभाव आहे आणि त्यामुळे त्या माझ्या कथा तशाच आहेत की जास्त विशेष करून या लहान मुलांच्यावर आहेत. त्यांचं वयोगट साधारण 10 वर्षापर्यंत आहे. अशा मुलांच्या कथा माझ्या जास्त आहेत आणि त्या तुम्हाला आवडतील. याशिवाय निसर्गावर आहे. मी थोडी निसर्गवेडी असल्यामुळं त्या काही कथा तशा आहेत. तर मला माझं पुस्तक आहे मर्मबंधातील ठेव आपल्या सगळ्यांना आवडेल. धन्यवाद. व्यासपीठ आणि सर्व साहित्य रसिक, घनश्यामने हा जो एक सुंदर योग जुळवून आणलेला आहे त्याबद्दल आपण सगळ्यांनी मिळून त्याचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करूया. जोरदार टाळ्या वाजवा. साहित्य संमेलनामध्ये एवढी पुस्तकं प्रकाशित करणं हे अतिशय अवघड काम, पण त्यांनी ते सहजतेने लीलया पेललेलं आहे. अनेक लेखक, प्रकाशक आणि जे विचारवंत आहेत त्यांना एकत्र करणं. आत्ताच राजा दीक्षित सरांसारखे महनीय व्यक्ती इथे येऊन गेल्या. त्यांच्यासारख्यांशी आपुलकीने बोलून त्यांना या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेणं ही घनश्यामची विशेष हातोटी आहे. आजच्या या व्यासपीठावर अनेक लेखकांची मनोगतं त्यांनी व्यक्त केली आहे. सगळ्यांना वेळ मिळालेला नाही, परंतु त्या सगळ्यांच्या मनामध्ये एक अशी भावना आहे की आम्ही कृतकृत्य झालो, आमचं पुस्तक प्रकाशित झालं. आता हे वाचकांपर्यंत जावं आणि वाचकांनीसुद्धा त्यांचे अभिप्राय लेखकांना कळवावे. तर आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की ही पुस्तकं जी आहेत ती अतिशय मेहनतीने निर्माण झालेली आहेत. सहजतेने निर्माण झाली असं म्हटलं तरी त्याच्यामागे कळकळ आणि मेहनत आहे. म्हणून आपण सगळ्यांनी त्याला योग्य न्याय द्यावा आणि मी अशी इच्छा, अपेक्षा व्यक्त करतो की घनश्यामने पुढच्या वर्षी ज्यावेळेला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं 100वे वर्ष असेल त्यावेळेला कमीत कमी 100 पुस्तकं प्रकटतो आहे. आपल्याला शुभेच्छा द्यायला काही हरकत आहे का? चला, सगळ्यांच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्या प्रकाशन कट्ट्यावर आजच्या 4थ्या सत्रामध्ये जी पुस्तकं प्रकाशित झाली आणि जी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झालं ते माननीय राजा दीक्षित सर, मनशक्ती केंद्राचे प्रमुख प्रमोदभाई शिंदे सर, संदीप सांगळे सर, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू भोईटे सर, त्याचसोबत घनश्याम पाटील सर, कोकरे सर, मोरे सर, नानल सर, सन्माननीय इतर व्यासपीठावरील आदरणीय व्यक्ती आणि उपस्थित सर्व सुहृद हो. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन झाल्यापासूनचं आजचं हे प्रकाशनाचं 4थं सत्र इतक्या सुंदरपणे पार पडलं, संपन्न पडलं. तेच व्यासपीठावरील मान्यवर आणि आपल्यासारखे लेखक, साहित्यिक, कवी आणि त्याचबरोबर त्यांना प्रोत्साहन देणारे वाचक या सर्वांचे आजच्या या सत्राच्या समारोप प्रसंगी मी आभार मानते. धन्यवाद.